भारत हा विविधता आणि सांस्कृतिक समृद्धीचा देश आहे, जिथे अनेक मुस्लिम व्यक्तींनी कला, साहित्य, राजकारण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. परंतु व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रात मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व तुलनेने कमी दिसते. मात्र भारतात एक असे मुस्लिम कुटुंब आहे, ज्याने 3 पिढ्यांपासून उद्योग क्षेत्रात स्वतःचे नाव मोठ्या शिखरावर नेले आहे. हे कुटुंब म्हणजे प्रेमजी कुटुंब, ज्याचे नेतृत्व भारतातील सर्वात श्रीमंत मुस्लिम उद्योगपती अझीम प्रेमजी करतात. ते विप्रो लिमिटेड या प्रसिद्ध IT कंपनीचे संस्थापक आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे 1947च्या फाळणीवेळी मुहम्मद अली जिना यांनी प्रेमजी कुटुंबाला पाकिस्तानात येण्याची ऑफर दिली होती, परंतु त्यांनी ती नाकारली आणि भारतात राहून आपल्या व्यवसायाचा मोठा विस्तार केला. आज अझीम प्रेमजी हे भारतातील सर्वात मुस्लिम श्रीमंत उद्योगपती आणि सर्वात मोठे दानशूर व्यक्तींपैकी एक आहेत. अझीम प्रेमजी यांचा जन्म 24 जुलै 1945 रोजी मुंबईमध्ये झाला. त्यांचे वडील मोहम्मद हाशिम प्रेमजी हे प्रसिद्ध उद्योजक होते, जे तांदळाच्या व्यापारात मोठे नाव कमावून भारतात स्थायिक झाले होते. मोहम्मद अली जिना यांनी 1947 मध्ये प्रेमजी कुटुंबाला पाकिस्तानात येऊन तिथल्या अर्थव्यवस्थेचा भाग होण्याची ऑफर दिली होती आणि अर्थमंत्री बनवण्याची ही संधी दिली होती. परंतु प्रेमजी कुटुंबाने भारतात राहणे पसंत केले आणि आपला व्यवसाय भारतातच वाढवण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद प्रेमजी यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात 1950च्या दशकात वेस्टर्न इंडिया व्हेजिटेबल प्रोडक्ट्स लिमिटेड या खाद्यतेल निर्मिती कंपनीपासून सुरू केली. पुढे 1966 मध्ये त्यांच्या निधनानंतर अझीम प्रेमजी यांनी अवघ्या 21व्या वर्षी वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यावेळी कंपनी मोठ्या आर्थिक संकटात होती, पण त्यांनी कठोर मेहनत घेतली आणि कंपनीला संकटातून बाहेर काढले. 1977 मध्ये अझीम प्रेमजींनी कंपनीचे नाव बदलून विप्रो म्हणजेच वेस्टर्न इंडिया पाल्म रिफाइंड ऑइल्स लिमिटेड असे ठेवले आणि IT क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. 1980च्या दशकात त्यांनी भारतातील संगणक उद्योगाच्या वाढीची संधी ओळखली आणि विप्रोला सॉफ्टवेअर आणि IT क्षेत्राकडे वळवले. आज विप्रो ही भारतातील आणि जगातील सर्वात मोठ्या IT सेवा देणाऱ्या कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. कंपनीने संगणक हार्डवेअर, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, IT सोल्युशन्स आणि क्लाउड कम्प्युटिंगमध्ये जागतिक स्तरावर मोठे स्थान मिळवले आहे. विप्रोचे सध्याचे बाजार भांडवल सुमारे 3 ट्रिलियन म्हणजेच 3 लाख कोटी रुपये आहे आणि कंपनी जगभरात 60हून अधिक देशांमध्ये सेवा पुरवते. अझीम प्रेमजींनी विप्रोला केवळ एक IT कंपनीच बनवली नाही, तर जगभरातील कॉर्पोरेट क्षेत्रात विश्वासार्ह ब्रँड म्हणून ओळख निर्माण केली. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या अझीम प्रेमजी यांची एकूण संपत्ती सुमारे $12.2 अब्ज म्हणजेच 1 लाख कोटींच्या पुढे आहे आणि ते भारतातील 19व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. अझीम प्रेमजी फक्त उद्योगपती नाहीत, तर त्यांना भारतातील सर्वात मोठे परोपकारी देखील मानले जाते. अझीम प्रेमजी यांनी त्यांच्या संपत्तीचा मोठा भाग समाजसेवेसाठी दिला आहे. एका आर्थिक वर्षात त्यांनी 9,713 कोटींची देणगी दिली आहे, जी जवळपास महिन्याला 810 कोटी रुपये होते आणि दररोज 27 कोटी इतके होते. त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकासासाठी अझीम प्रेमजी फाउंडेशनची स्थापना केली आहे. या फाउंडेशनच्या मदतीने भारतभर अनेक सामाजिक प्रकल्प राबवले जात आहेत. भारतातील मुस्लिम समाजाला व्यवसाय आणि सरकारी क्षेत्रांमध्ये तुलनेने कमी संधी मिळतात, असे अनेक अहवाल दर्शवतात. मात्र अझीम प्रेमजी हे याला अपवाद आहेत. त्यांनी स्वतःच्या मेहनतीने भारतातील उद्योग क्षेत्रात अग्रगण्य स्थान मिळवले आहे आणि मुस्लिम समाजातील तरुणांसाठी एक आदर्श व्यक्तिमत्व बनले आहेत. त्यांचे योगदान हे केवळ उद्योगांपुरते मर्यादित नाही, तर शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रातही त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केले आहे. त्यामुळेच ते फक्त भारतातीलच नव्हे, तर जागतिक स्तरावरील सर्वात प्रतिष्ठित उद्योगपतींपैकी एक मानले जातात. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.